Hello friends, welcome back to our next lecture of elasticity. In this lecture we have to discuss about elastic limit, what is Hooke's law, what is the modulus of elasticity and what are the types of modulus of elasticity. या लेक्चरमध्ये आपल्याला इलास्टिसिटीचा जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे इलास्टिक लिमिट आहे. त्याच्यानंतर आपण हुक्स लॉ डिस्कस करतो आहे. आफ्टर दॅट मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि ज्याला आपण इलास्टिक कॉन्स्टंट आहे म्हणू शकतो अँड टाइप्स ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ह्या गोष्टीवरती आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज अ इलास्टिक लिमिट. तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की इलास्टिक लिमिट म्हणजे काय. इफ द बॉडी इज इलास्टिक इन नेचर or body is elastic body, then after the removal of deforming force body regains to its original position. आपण एखाद्या बॉडीवरती काहीतरी फोर्स अप्लाय करतो. सपोज देयर इज वन स्प्रिंग विच इज कॉम्प्रेस इन द कॉम्प्रेस पोझिशन. इनिशियली असा एक स्प्रिंग आहे जो कॉम्प्रेस पोझिशन मध्ये आहे. याला काहीतरी डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला. डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर याचं थोडंसं डिफॉर्मेशन होईल. If the deforming force is removed, then body regains to its original position. Deforming force जर रिमूव्ह केला तर बॉडी ही ओरिजिनल पोझिशनला जाईल बिकॉज ऑफ इलास्टिसिटी. हा स्प्रिंग आहे, याला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला, त्याचं डिफॉर्मेशन झालं. डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केला, इट रिगेन्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन, ज्याला आपण इलास्टिक बॉडी किंवा इलास्टिसिटी असं म्हणतो. बट धिस डिफॉर्मिंग फोर्स प्रोड्युसेस ए स्ट्रेस इन द बॉडी. पण हा डिफॉर्मिंग फोर्स काय करतो आहे, बॉडीमध्ये स्ट्रेस प्रोड्यूस करतो आहे. व्हेन स्ट्रेस प्रोड्यूस इन द बॉडी देन स्ट्रेन डेव्हलप इन द बॉडी. स्ट्रेस प्रोड्यूस झाला डिफॉर्मिंग फोर्समुळे, बॉडीमध्ये स्ट्रेन डेव्हलप झाला. डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केला, बॉडी रिटेन्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन बिकॉज ऑफ इलास्टिसिटी. बरोबर आहे. बट धिस स्ट्रेस हॅज सम सर्टन लिमिट. पण या स्ट्रेसला काहीतरी लिमिट आहे अँड दॅट लिमिट इज कॉल्ड ॲज इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट म्हणजे काय पहा की सपोज वी अप्लाय द डिफॉर्मिंग फोर्स और वी अप्लाय द स्ट्रेस टू ए व्हेरी लार्ज एक्सटेंट. खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेस अप्लाय केला. असा स्ट्रेस अप्लाय केला की याचं डिफॉर्मेशन झालं या स्प्रिंगचं आणि ते डिफॉर्मेशन असं झालं. लार्ज क्वांटिटी ऑफ स्ट्रेस इज अप्लाइड. देन इट इज फाउंड दॅट आफ्टर द रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, हा डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केल्यानंतरही बॉडी ओरिजिनल पोझिशनला जाणार नाही. बिकॉज बॉडी इज इलास्टिक इन नेचर, नो डाऊट बॉडी इलास्टिक नेचरचीच होती, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण इलास्टिक लिमिट क्रॉस केली आहे. वी क्रॉस द इलास्टिक लिमिट. सो इलास्टिक लिमिट इज नथिंग बट इट इज अ मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस अप टू विच द बॉडी शोज इलास्टिक बिहेवियर. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो. सपोज देयर इज वन मेटॅलिक वायर. एक मेटॅलिक वायर घेतला आपण, मेटॅलिक वायर ज्याला आपण मेटलचा तार म्हणतो, जो तुम्हाला माहित असेल काहीतरी सुकवण्यासाठी, कपडे सुकवण्यासाठी वापरला जातो, मेटॅलिक वायर. इफ वी अप्लाय सम लोड ॲट द मिडल पोझिशन, काहीतरी मिडल पोझिशनला तुम्ही लोड अप्लाय करा तर ही मेटॅलिक वायर अशा पद्धतीने इलॉंगेट झालेली दिसेल. इथे लोड अप्लाय केला आहे, metallic wire is elongated. If we remove the deforming force, हा लोड जर तुम्ही रिमूव्ह केला then metallic wire goes to its original position. metallic wire पुन्हा टाईट होते. तुम्ही इमॅजिन करायचं असेल किंवा एक्झाम्पल प्रॅक्टिकली जर पाहायचं असेल तर स्ट्रिंग ऑफ गिटारचा स्ट्रिंग पहा, त्याला असं स्ट्रेच करायचं, ओढायचं थोडंसं, तो इलॉंगेट होईल अशा पद्धतीने. सोडून द्यायचा, तो ओरिजिनल पोझिशनला जातो. बिकॉज वी अप्लाय द स्ट्रेस विदिन इलास्टिक लिमिट. आपण स्ट्रेस अप्लाय केला, आपण फोर्स अप्लाय केला, डिफॉर्मिंग फोर्स, स्ट्रेस प्रोड्यूस झाला, पण तो स्ट्रेस इलास्टिक लिमिटमध्ये आहे. सो व्हेन वी रिमूव्ह द डिफॉर्मिंग फोर्स बॉडी रिगेन्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. बॉडी ओरिजिनल पोझिशनला जाते आहे अँड दॅट्स अ इलास्टिसिटी. लक्षात येते. ह्याच्यानंतर लक्षात घ्या, सपोज वी अप्लाय द फोर्स और स्ट्रेस अप टू ए व्हेरी large
व्हॅल्यू. आपण स्ट्रेस अप्लाय केला, आता खूप जास्त स्ट्रेस अप्लाय केला अँड इट इज फाउंड दॅट आफ्टर द रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, हा स्ट्रेस रिमूव्ह केल्यानंतरही बॉडी ओरिजिनल पोझिशनला जाणार नाही. बॉडी इज परमनंटली डिफॉर्म्ड बिकॉज वी क्रॉस द इलास्टिक लिमिट. बॉडी ही परमनंटली डिफॉर्मेशन झालं, याला परमनंट डिफॉर्मेशन प्रोड्यूस होणार. बॉडीमध्ये परमनंट डिफॉर्मेशन झालं कारण काय, आपण इलास्टिक लिमिट क्रॉस केली आहे. वी क्रॉस द इलास्टिक लिमिट. सो इलास्टिक लिमिट इज नथिंग बट द maximum value of stress up to which the body shows elastic behavior. Is called as elastic limit. याला काय म्हणतो आपण, इलास्टिक लिमिट. इट इज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस अप टू विच द बॉडी शोज इलास्टिक बिहेवियर इज कॉल्ड ॲज इलास्टिक लिमिट. याला इलास्टिक लिमिट असं म्हटलं जातं. इलास्टिक लिमिटच्या वर जर स्ट्रेस अप्लाय केला, इफ वी अप्लाइड फोर्स बियॉन्ड इलास्टिक लिमिट, देन परमनंट डिफॉर्मेशन प्रोड्यूस इन द वायर. वायर ही परमनंटली डिफॉर्म, परमनंट त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन आलं असेल. परमनंट डिफॉर्मेशन, एखादा रॉड आहे, स्टील रॉड, त्याला बेंड केला, थोडासा सोडून दिला तर तो ओरिजिनल पोझिशनला जातो. पण जास्त बेंड जर केला गेला तर तो असा बेंडच राहील. याचा अर्थ काय, वी क्रॉस द इलास्टिक लिमिट. इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस अप टू विच द बॉडी शोज इलास्टिक बिहेवियर इज कॉल्ड ॲज इलास्टिक लिमिट. Now we have to discuss about Hooke's law of elasticity. Hooke's law of elasticity. What is the statement of Hooke's law? Within elastic limit, within elastic limit, stress produced in the body, stress produced in the body is directly proportional to strain developed in the body. Statement of Hooke's law काय आहे पहा, within elastic limit stress produced in the body is directly proportional to strain developed in the body. Stress is directly proportional to strain. Stress produced in the body is directly proportional to strain developed in the body. So within elastic limit, stress is directly proportional to strain. So stress is equal to something constant घ्यावा लागेल इथे, and this constant is suppose E. So stress is equal to E times strain. So stress upon strain is equals to E. This E, which is ratio of stress to the strain, this E is called as elastic constant. याला इलास्टिक कॉन्स्टंट असंही म्हटलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज कोएफिशिएंट ऑफ इलास्टिसिटी. याला कोएफिशिएंट ऑफ इलास्टिसिटी असंही म्हटलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. It is also known as modulus of elasticity. So modulus of elasticity E is equals to, it is the ratio of stress produced in the body to the strain developed in the body. So modulus of elasticity is nothing but it is the ratio of
stress to the strain. Stress produced in the body upon strain developed in the body is called as modulus of elasticity. ज्याला modulus of elasticity असं म्हटलं जातं. But we have 3 types of stress. पण तुम्हाला माहित आहे आपण आधीच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्ट्रेसचे टाइप पाहिले आहेत, स्ट्रेनचे टाइप पाहिले आहेत. वी हॅव 3 टाइप्स ऑफ स्ट्रेस. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, volume or bulk stress, and shear stress. Again, strain has 3 types, that is a longitudinal strain, bulk strain, and shear strain. So we have 3 types of modulus of elasticity. So we have to see about modulus of elasticity and its type. Modulus of elasticity म्हणजे काय लक्षात घ्या. Modulus of elasticity is the ratio of stress to the strain, or it is the ratio of stress produced in the body upon strain developed in the body is called as modulus of elasticity. याचे 3 टाइप आपल्याला पाहायचे आहेत.